भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे रिक्षाचालकांच्या हक्कांचे संरक्षण संघटन आणि सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवा ग्रुप रिक्षा युनियनची स्थापना व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते या नव्या रिक्षा युनियनचे उद्घाटन करण्यात आले। तसेच भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारवे सर यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। देवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या पुढाकारातून या रिक्षा युनियनची स्थापना करण्यात आली। रिक्षा चालकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कासाठी लढा देणे आणि त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे कार्य करणे हा युनियनचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी देवा ग्रुप फाउंडेशनचे युवा अध्यक्ष अनुज ढोले, त्यासोबतच उपाध्यक्ष संदीप ठाकरे समेत अनेक देवा ग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी या रिक्षा युनियनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले। उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ देखील करण्यात आला। यावेळी शेवटी आभार मानत रिक्षा चालकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार देखील देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। त्यासोबतच देवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी देखील प्रतिक्रिया या रिक्षा युनियनच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली आहे। देवा ग्रुप फाउंडेशन रिक्षा युनियन हा या सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीचं आमचे मार्गदर्शक रुपेश म्हात्रे आणि तालुका PI साहेब बारवे साहेब यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या हातून उद्घाटनही झालेलं आहे। त्यांचं मार्गदर्शनाने जे आमच्या रिक्षा युनियनवाल्यांना जे मार्गदर्शन दिलं ते नक्कीच त्यांचं पालन करतील आणि त्याच्यावर आमचा नक्कीच त्यांच्यावर लक्ष राहणार आहे। कारण रिक्षा युनियन जेव्हा इथले रिक्षा स्थानक जेव्हा माझ्याकडे आले, आमच्या फाउंडेशनकडे आले, तर त्यांना एकदाच सांगितलं रिक्षा चालवूनही सुद्धा आपल्याला दोन पैशाची कशी काय लोकांना सेवा पोहोचवता येईल, जे आपल्या संस्थेचा उद्देशच तो आहे गोरगरिबांपर्यंत पोहोचायचा। तर त्याच्यातून नितीन भोईर यांनी तर डायरेक्ट 24 तास सेवाचा उत्पन्न केला। का मला 24 तास माझा मोबाईल त्या फलकावर लावलेला आहे। त्या ठिकाणी कोणालाही कॉल आला तो स्वतः उठून जातो। आमच्या गावात काही अडचण असेल तरी तो उठून जातो। असेच कार्य आणि त्यांना आम्ही एक अजून मार्गदर्शन दिलं, कारण आपला नाशिक मुंबई हायवे आहे, हा ऍक्सिडेंट होतच असतात। तर त्या तात्काळ म्हणजे कधी रिक्षावाल्याला दिसलात तर ते उचला, हॉस्पिटलला पोहोचवा किंवा आम्हाला कळवा, हे त्यांना आम्ही मार्गदर्शन दिलं ना। नक्कीच आमच्या जोडीला रिक्षा युनियन सुद्धा सामाजिक कार्य करेल हे आम्ही अपेक्षित आहे। काय सांगाल व्यासपीठ निर्माण झालेलं जेव्हा तुमच्या माध्यमातून आपण काम केलं असेल आणि काय वाटतं, किती आनंद होता? निश्चितच देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्यापुरता नाही तर भारतामध्ये पण देवा ग्रुपच्या शाखा झालेल्या आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची सामाजिक शैक्षणिक संस्था आणि गोरगरिबांसाठी धावून जाणारी त्यांची जी हे आहे, त्याच्यामुळे ते लोक आतापर्यंत पूर्ण भारतभर त्यांच्या शाखा झालेल्या आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा इथं रिक्षावाले सर भटकंती करत होते, त्यांनी मला सांगितलं की बाबा आपल्याला स्टँड पाहिजे। मी बोललो आता आपल्याला देवा ग्रुप संघटनाच आपल्याला मदत करू शकते आणि थेट आम्ही तानाजी भाऊंच्या ऑफिसला गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच त्यांनी सांगितलं का तुम्हाला मी 15 दिवसाच्या आत तुमचा स्टँड ओपन करून देतो, फक्त तुम्ही सुविधा चांगली द्या, प्रवाशांची व्यवस्थित वागा। त्याने आम्हाला अट घातली आणि आम्ही त्यांचा ते शब्द मानलेलं पण आहे आणि खरोखरच त्यांचं मी धन्यवाद आणि आभारी आहे की त्यांनी आम्हाला हक्काचा स्टँड दिला। त्याच्यामुळे आता व्यवस्थित आमचं चालू शकतो, म्हणून त्यांचे मी आणि देवा ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे देवा ग्रुप रिक्षा युनियन तर्फे हार्दिक आभार आणि धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज देवा ग्रुप रिक्षा युनियन या फलकाचं उद्घाटन त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जी सेवा देणार आहोत या युनियनचं या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं आहे असं मी जाहीर करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भिवंडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय बारवे साहेब, आदरणीय शत्रुदादा हरत, सन्मान्य कमिशनरजी वाके साहेब, गोपालजी हरत साहेब, गुरुनाथजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे देवा ग्रुप फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनुज ढोले, त्याचप्रमाणे संदीपजी ठाकरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रिक्षा युनियनचे पदाधिकारी व सर्व माझे रिक्षा युनियन चालक बांधव
निश्चितच देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं सेवा व्हावी असं काम हे नेहमीच होत असतं. देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामाचा खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळीकडे तानाजी गोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून काम पाहिलेलंच आहे. परंतु आज एक पाऊल आणखी पुढे टाकलेलं आहे, जे रिक्षा युनियनच्या माध्यमातून सेवेचं माध्यम आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. भिवंडी बायपास ते वडपा आणि सोनाले ते बायपास, सोनाले ते वडपा अशा पद्धतीची सेवा आपण सुरू केलेली आहे. खरं तर रिक्षा चालक म्हटलं की माझ्या आवडीचा विषय आहे. तर मला बाळासाहेब सांगायला आवडेल की माझी सुरुवात देखील रिक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. त्या कॉलेज करत असताना पार्ट टाइम रिक्षा चालक म्हणून माझी ओळख होती आणि एक रिक्षावाला म्हणून खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची ओळख मला त्या ठिकाणी निर्माण करता आली. मला आदरणीय दिघे साहेबांनी गाईडलाईनला येऊन खरं तर दिघे साहेबांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली की रिक्षा युनियनचा अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी स्वतः दिघे साहेबांनी नेमणूक केली. मी भाग्यशाली आहे की मला दिघे साहेबांसारख्या एक परिसराचं स्पर्श लागलो आणि आज एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी मिळाली. आणि रिक्षेवाल्याला कोणी कमी समजू नये. रिक्षेवाला हा खूपच इमानदार असतो. एखादा कोणी चूक करत असतो परंतु त्यामुळे सगळ्यांना गारबोट लागत असतो. म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की आपला कोणीही सहकारी कुठल्याही प्रकारची चूक आपल्या माध्यमातून करणार नाही. खरं तर बाळासाहेबांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं. कारण 3 शीटच अलाव आहेत आपल्याला, परंतु तरी त्यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन आपण भूमिका दाखवलेली आहे की आपण 4-5 सीट बनले तरी एकदम चालेल. परंतु कधी कधी आपण अतिरेक करतो आणि त्यामुळे आपल्यावर आपल्या परिवाराची जबाबदारी असते. परंतु आपल्या रिक्षामध्ये, आपल्या गाडीमध्ये बसलेले जे पॅसेंजर आहेत त्या पॅसेंजरांचे कुटुंब देखील आपल्यावर डिपेंड आहे. ही जबाबदारी जर आपल्याला समजली तर निश्चितपणे आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. आणि हे सर्व करत असताना खरं तर जो दर आहे तो युनियन या ठिकाणी ठरवेलच. कारण युनियनने एक दर ठरवलाच पाहिजे. नाही तर कोणी येतो दुसऱ्या ठिकाणचा रिक्षावाला येईल आणि तो मोठ्या जास्त पैशाचा एक आम्ही त्या ठिकाणी ठेवेल आणि प्रवाशांना लुभावण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे आपल्या युनियनचं नाव खराब होईल. ह्याच्यावर देखील आपण थोडंसं देखील ठेवली पाहिजे. आपण दर निश्चित करून निश्चितपणे या ठिकाणी लोकांना सेवा देण्याचं काम करू. खरं तर या विभागामध्ये आता आपण पाहतो गोडाऊन खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ते कर्मचारी असतील या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत. आता मॉल आहे बारावण्यात सुरू झालेला आहे काल परवा. त्यानंतर इकडे मॅकडॉनल्डचं हे आहे मॅगीचं. तर अशा पद्धतीने जी लोक त्या ठिकाणी येणार आहेत त्या सर्वांना आपण चांगल्या प्रकारची सेवा दिली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपण सर्व्हिस रोडचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. कारण आता हायवे आपला मोठा झालेला आहे आणि हायवेला चालणाऱ्या गाड्या ज्या आहेत या खूप मोठ्या स्पीडने जाणार आहेत. तर आता जसं जसं सुविधा होत आहेत गाड्याचा स्पीडही वाढलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपला किंवा आपल्यासोबत असलेल्या प्रवाशांचा कुठे अपघात होणार नाही याची काळजी देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे या ठिकाणी मी जे चेहरे बघतो ही सर्व मंडळी ही बऱ्यापैकी स्थानिक देखील आहेत आणि बऱ्यापैकी ह्या विभागामध्ये चांगलं काम करणारी मंडळी आहेत. आणि म्हणून तुमच्या सर्वांकडून मला खूप अपेक्षा आहे की तुम्ही चांगलं काम करालच आणि या ठिकाणी चांगल्या रोजगाराची संधी आपल्याला सर्वांना उपलब्ध झालेली आहे. देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पुढाकार केलेला आहे. मी तानाजी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. अशाच प्रकारची चांगली सेवा आपल्याकडून कायमस्वरूपी घडत राहू अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो. आणि आपल्या माध्यमातून जे सामाजिक काम होत आहे त्याचप्रमाणे आता आपण हे रिक्षा युनियनचं काम केलेलं आहे. आणखी जे विधायकी कामं असतील त्यामध्ये देखील आपला सहभाग. खरं तर ग्रामपंचायतीमध्ये आपला सहभाग आहे. आपली ग्रामपंचायत सक्षम आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण चांगली कामं केलेली आहेत. अशाच प्रकारचं काम संपूर्ण विभागामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल आणि देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्याय नाही. ब्रह्मकेश्वरीचे दंड फार मोठे झालेले आहेत. कृपा करून आपण दारू पिल्यानंतर गाडीचा अजिबातच चालू नका. रिक्षा चालक असो, दुचाकी असो किंवा कोणतंही वाहन असो. दुसरी गोष्ट, आता जो राजमौली नाका ते वडपे पर्यंत आपण जे काही
रिक्षाचं हे जे काही उद्घाटन आपण केलेलं आहे, जागोजागी आपली जवळपास 6-7 पूल झालेले आहेत आणि भरपूर जागा आहे साईडला. लोक जे आहेत, जी काही गावं आहेत, अगदी सरवली पाड्यापासून सोमारे असेल, वालसीद असेल, येवई असेल, येवईचे काही पाडे आहेत आणि नंतर वडपे आणि वडपेच्या गंगाराम पाड्यापर्यंत जरी म्हटलं तरी जे लोक आहेत, गावाले लोकच नाही तर बरेच मजूर सुद्धा जात येत असतात. बरेच गोडाऊनमध्ये काम करणारे कामगार सुद्धा जाये करत असतात. त्यांच्याकडे वाहनं नाही आहेत, अशी लोक फार आहेत. त्यामुळं असं कधीही आपल्याकडनं होता कामा नये की विनाकारण आवाच्या सव्वा दर आपण आकारला आणि त्या कामगारांना किंवा त्यांना परवडत नाही अशा पद्धतीनं जर आपल्याकडनं कृत्य झालं. एक लक्षात घ्या, सेवाभाव ठेवला तर निश्चितपणे तुमचा संसार सुद्धा चालणार आहे, तुम्हाला 2 रुपये मिळणार पण आहेत. पण कधीही तुमच्या डोक्यात हवा येऊ देऊ नका की मी आज रात्रीतूनच श्रीमंत होईल, मी आज रात्रीच काय 500 रुपये घेईल आणि त्या माणसाला तिथपर्यंत नेऊन सोडेल. तर कृपा करून अशी कधीही ठेवू नका आणि आम्हाला तुमचा उपयोगच होणार आहे. कारण रिक्षावाले हे पोलिसांचे सगळ्यात जवळचे माहिती देणारे स्रोत आहे. किती जरी काही झालं तर रिक्षावाल्यांना पोलिसांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीने संबंध ठेवावेच लागतात. बरीचशी काही माहिती असेल, काही गोष्टी असतील, त्याचं बऱ्यापैकी माहितीचं पोलिसांना रिक्षावाले आम्हाला देत असतात. त्यामुळे रिक्षावाले हे आमचे चांगले सोर्स असतात. आम्ही त्यांना हे करतो, परंतु त्यांच्याकडनं चुकून काही गोष्टी अतिरेक होता कामा नये. म्हणजे लहान मुलं आहेत, विनाकारण एखादं ओव्हरस्पीड आम्ही मान्य करू, तुम्ही फारच ओव्हरस्पीड भरायला लागले एकदम 15-15. म्हणजे तुम्हाला सांगायला उदाहरण मला हे वाटेल, वर्षाचा पूल 1 महिन्यापूर्वी चालू झाल्यावर 3ऱ्या दिवशी एक रिक्षा पलटी झाली. त्या रिक्षामध्ये लोक किती असतील? 12 लोक होती. 12च्या 12 जखमी झाली होती. नशीब मृत्यू नाही झाला, कारण 15 मृत्यू कल्याण तालुका हातीमध्ये झाले होते. त्यामुळे कृपा करून अशा पद्धतीचं हे ठेवू नका. योग्य पद्धतीने ठीक आहे, 3 सीटची रिक्षा आहे, 4 ठेवा, 5 ठेवा, पण तुम्ही एकदमच 10-12 लोक भरायला लागली, मेट्रोसारखी माणसं त्या रिक्षामध्ये भरायला लागली आणि पैशाची हाव सुटली, सगळ्यात वाईट. लक्षात येते? तर त्या दृष्टीने आपला सेवाभाव जाऊ देऊ नका. नियमांचं पालन करा. शक्यतो सर्व्हिस रोडचाच वापर करा. राजनोलीपासून तर वडपेपर्यंत तुम्हाला सर्व्हिस रोड पण उपलब्ध आहेत. ॲक्सिडेंट होण्याची शक्यता पण कमी आणि पटकन तुम्ही जाऊ शकता. परत तिकडनं येऊ पण शकता. लोकांना सोडण्यासाठी स्टॉपला जायला तुम्हाला सर्व्हिस रोडचा वापर जास्त जर रिक्षावाल्यांनी केला तर निश्चितपणे म्हणजे ग्राहकांच्या सुद्धा सोयीचं होईल आणि तुमच्या सुद्धा सोयीचं होईल. अगदीच तुम्हाला डायरेक्ट वडपेला जायचं असेल तर तुम्ही वरून जा, तुम्हाला जाण्याबद्दल काही नाही. पण वारंवार तुम्हाला खाली उतरावं लागणार असेल, कारण तुम्ही राजोली नाक्यावरून सोनारेचे लोक घेणार, सरवडी पाड्याचे लोक घेणार, येवईचे घेणार, वालसीचे घेणार, पुढे वडपेचे घेणार आणि त्याच्यासाठी सुद्धा एक दर निश्चित करा. रात्रीच्या वेळी बाबा माझा दर एवढा राहील आणि तो दर पत्रक शक्य असेल तर रिक्षा युनियनने लावूनच टाका. किंवा राजोली नाक्यापासून सोनाऱ्याला एवढं तिकीट पडेल, इथून एवढं पडेल. ते सर्वांना समावेशक, चुकीचं काही होणार नाही, हवाचा सव्वा होणार नाही आणि मग काय होईल की त्याच्यात एक युनिफॉर्मिटी येईल, एक वाक्यता येईल आणि तुमच्याबद्दलचा विश्वास आणखी वाढेल. तुम्ही जे काही 10-20 लोक धंदा करणार आहात तर तो धंदा अतिशय चांगला आणि प्रामाणिकपणे आणि तुमचं नाव लौकिक चांगला होईल. नाही तर काय होतंय की आपण काहीतरी बदनामी किंवा आपल्याकडनं काहीतरी चुका होतात किंवा काही गोष्टीचं बंधन आपल्याकडनं पाळलं गेलं नाही तर मग आपल्यावर एक धक्का लागतो आणि मग तुमच्याबद्दल एक वेगळी इमेज तयार होईल. कृपा करून तशी होऊ देऊ नका. एक विश्वासार्हता, एक सुरक्षा, या सगळ्या गोष्टीचं पालन आपल्याकडनं होईल याची दक्षता घ्या अशी मी अपेक्षा करतो. मान्यवरांच्या हस्ते आता या
प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही या सोनाळे स्टॉपवरचं उद्घाटन केले. फार बरं वाटतंय. फक्त याची सातत्य ठेवा, नाही तर अर्थ काय सांगणार आज देवापूरच्या मैदानी या ठिकाणी रिक्षा योजनेची स्थापना झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे. याचा नक्की किती फायदा होणार आहे स्थानिक लोकांना, या ठिकाणी जे पंचकृषी नागरिक आहेत काय सांगणार मी देवापूरचे कशा प्रकारे अभिनंदन करा. मला वाटतं देवा ग्रुपची सगळीच कामं चांगली असतात. ती ट्रॉफिक वाल्यांना सुद्धा मदत करत असतात. आणि आता तर सोनाले येथे रिक्षा स्टँड त्यांनी ओपन करून दिलेले आहे. आणि त्या रिक्षा स्टँडमुळं रिक्षांना जे क्रमवारी ज्यांची राहील, ज्याचे आधी येईल त्याला आधी प्राधान्य, आणि जे ग्राहक असतील, कस्टमर असतील, त्याची योग्य प्रकारे सोय करून पण दिली जाईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. ना असं जे सेवाभावी कार्य त्यांच्या हातून होत राहावं ती भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि माझ्या